नमस्कार मित्रांनो, मी चेतन साळुंखे, फिटनेस कोच. गेली अनेक वर्ष या फिटनेस क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन लोकांना त्यांना त्यांचे फिटनेस गोल अचीव करून देत आलेलो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आज जागतिक योग दिवस साजरा होत आहे. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना जागतिक योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, योग हा नक्की काय आहे? 2015 पासून हा योग दिवस खरं तर साजरा करायला सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतातच नाही तर विविध देशांतील लोकांनी त्याला आपलंसं करून घेतात आहे, कारण योगाचे फायदे अनेक असे आहेत. योग हा भारतीय शास्त्रातील प्राचीन असं शास्त्र आहे. म्हणजेच ते आध्यात्मिक आणि शारीरिक लेवलला हे शास्त्र सांगितलं गेलेलं आहे आपल्या भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये. तसेच ह्या योगाचे पण प्रकार सांगितलेले आहेत. कर्मयोग झाला, भक्तियोग झाला, ज्ञानयोग झाला, राजयोग झाला, हठयोग झाला, असे हे काहीशे योगाचे प्रकारही देखील त्या प्राचीन शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे. पण मित्रांनो, ह्या आधुनिक काळामध्ये आपण बघतोय बऱ्याचशा गोष्टी अशा मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये, सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये शारीरिक लेवलला फार लोकांना अडचणी येतात आहे, मानसिक लेवलला खूप अडचणी येतात आहे. ह्यावर मात करण्यासाठी ते आसनांकडे, प्राणायामाकडे बघण्याचा कल वाढत चाललेला आहे लोकांचा. खरं तर मित्रांनो, पातंजल मुनींनी योगाची व्याख्या करताना सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, योग चित्त वृत्ती निरोधः, म्हणजे चित्तातील वृत्तीवर नियंत्रण ठेवणे म्हणजे योग आहे. आणि पातंजल मुनींनी योगाची 8 अंग सांगितलेली आहे. आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये पातंजल मुलींचा जो योग आहे, जे 8 अंग आहेत, म्हणजे त्यावर जास्त करून शिकवलं जातं. ते अंग ह्या प्रकारे आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. म्हणजे मित्रांनो, ह्या 8 अंगांपैकी जास्त करून लोकांचा भर हा आसनांवरती, प्राणायामावरती जास्त करून दिसून येतो. पण शास्त्रामध्ये सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही यम, नियम, त्याच्यानंतर तिसरी पायरी येते ती आसनाची पायरी येते, त्यानंतर येते प्राणायामाची, आणि असं करत 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 ती समाधीकडे वाटचाल होते. आपलं शास्त्र एवढं पॉवरफुल दिलेलं आहे की त्या पॉवरफुल शास्त्र जर नित्य नियमाने जर आपण अंगीकारलं तर त्याचा फायदा अफाट आहे. अफाट म्हणजे शब्दामध्ये व्यक्त नाही होऊ शकत, करू शकत आपण. तर मित्रांनो, हे जे अंग आहे त्याचा फायदा कशा प्रकारे आपण करू शकतो? आत्ताच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये खूप साऱ्या सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये लोकांचा कामाचा वेळ वेगवेगळा चाललेला आहे. प्रेशर आहे, मानसिक ताण येतोय, शरीरावरती त्याचा आघात होतोय. तर या ताणापासून आपली हेल्थची क्वालिटी वाढवण्यासाठी ह्या योगाला आपलंसं करणं आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. तर हे जो योग प्रकार जो आहे तो अंगीकारण्यासाठी आसनांबद्दल काहीसा गैरसमज आहे, करण्याची वृत्ती काहीशी बोलतात म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरून एखादी गोष्ट केली जाते. ह्या साऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, ह्या जर गोष्टी, जर योगा हा प्रकार जर प्रॉपर वेने जर तुम्हाला करायचा असेल तर चांगला प्रशिक्षक तुमच्या सोबत पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा हा आपण घेऊ शकतो. त्यासाठी प्रशिक्षक चांगला पाहिजे. योग कोणी करावा? योगी, भोगी आणि रोगी कोणीही योग प्रकार हा सहजरित्या करू शकतो. आजारामध्ये असाल, तुमच्या बॉडीला काही दुखापत झाली असेल, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तुम्ही हा योगा प्रकार आरामात करू शकता. काही गोष्टींचे कॉन्ट्राइंडिकेशन येऊ शकतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला अवॉइड करावी लागेल, तर सहज सोप्या भाषेमध्ये कृतीमध्ये अनेक गोष्टी अशा योगामध्ये दिलेल्या आहेत, ते आपण सहजरित्या करू शकतो. असा हा योगा प्रकार आहे. योगा हा प्रकार जो सांगितला गेलेला आहे म्हणजे फक्त आसनांवरती आधारित आहे, तो आसनांवरती मुळीच आधारित नाही आहे. ही एक जीवनशैली म्हणून जर अंगीकारली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला
लोकांना होणार आहे. फॉरेनची लोक आत्ताच्या घडीला हा प्रकार जर करत असतील तर आपण देखील बोलताना आपलं तर प्राचीन शास्त्र आहे, आपण पण त्यावरती जास्तीत जास्त विचार करून त्याचं मनन करून डेली रुटीनमध्ये जर अंगीकारलं तर आपल्याला आपले जे गोल्स असतील लाईफमधले ते आपल्याला सहजरित्या मिळवण्यात मदत होणार आहे. तर मित्रांनो, असा हा योग दिवस आपल्या भारताचं प्राचीन शास्त्र पूर्ण जगभर पसरत चाललेलं आहे. आपल्याला ह्याचा खूप सारा अभिमान आहे. तर हा जो दिवस आहे तो आपण आनंदाने साजरा करूया आणि पुन्हा एकदा सर्वांना योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. मित्रांनो, योगाबद्दल सांगायला गेलं तर खूप सारं बरंच काही आहे. योगाचे फायदे तर अफाट आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलला त्याचे खूप सारे फायदे सांगितले गेलेले आहेत. तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, मायग्रेन असेल, मसलपासून ऑर्गन्सपासून अगदी डोक्यापासून ते पायांच्या बोटापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ह्या योगामुळे चांगल्या दुरुस्त होऊ शकतात, नीट होऊ शकतात, फिट राहू शकतो. मन स्थिर असेल तर शरीर, मन चांगल्या प्रकारे आपल्याला काम करायला, एखादं कार्य आपण करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. मित्रांनो, सांगू तेवढंच कमी होईल या गोष्टींमध्ये. तुर्तास या ठिकाणी थांबतो. खूप साऱ्या पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.